नांदगाव ज्ञानपीठ पारितोषिक विजेते संपूर्ण महाराष्ट्राचे विशेषतः नाशिक जिल्ह्याचे भूषण कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून लोकमान्य वाचनालयात साजरी करण्यात आली. माय मराठी भाषेचे अमृताहुनी गोड असे वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी केलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर केल्यास प्रत्येक दिवस मराठी भाषा गौरव दिन ठरेल असे प्रतिपादन नगरसेवक तथा संस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक दत्तराज छाजेड यांनी केलं आहे. लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी मुख्याध्यापक प्रभाकर काकळीच हे होते. या प्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात मराठी भाषेतील अभिजात साहित्यकृती, गाजलेली मराठी पुस्तके, व्यक्तिचित्र, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती इत्यादी विषयांवरील माहिती पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती. नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिकाजी पाठक, शंकर सोनवणे, गोपाल बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले. मराठी भाषा गौरव गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. नांदगाव तालुका प्रतिनिधी प्रज्ञानंद जाधव यांचा रिपोर्ट. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर